एकूणच सध्या मनपा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूयात। धूर कुठे गेला माहिती नाही, आदित्य ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पलटवार। तर मुंबईचा रहमान डकैत कोण, महायुतीचं धुरंधर। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। शिंदे यांनी भाषणामध्ये धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर तर कुठे दूर गेला माहित नाही मला, पण जाऊ दे। आदित्य ठाकरेंकडून शिंदेंचा फेकनाथ मिंधे असा उल्लेख, तर भाजपचा बिल्डर जनता पार्टी म्हणून उल्लेख। पागडी इमारतींबाबतच्या निर्णयावर बोलताना भाजपच्या फसव्या घोषणांना या ठिकाणी भूलू नका अशी आदित्य ठाकरेंची टीका। मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे। आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत त्या बिल्डरांसाठी केलेल्या आहेत। उद्धव ठाकरे तयार रहा, मुंबईकर जनता हिशोब चुकता करणार। मनपा निवडणूक जाहीर होताच किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। तर 16 जानेवारीला यांना ऑक्सिमीटर सोडा पण थर्मामीटर सुद्धा घ्यावा लागेल असाही टोला। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात प्रवेश, विकासाची कामं करण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याची तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। मी पक्ष सोडला नाही, मी पक्षासोबतच। तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर विनोद घोसाळकरांची प्रतिक्रिया। तर तेजस्वी घोसाळकरांनी निर्णय घेतलाय, मी त्यांना अडवू शकत नाही असंही केलं स्पष्ट। आणि त्यात प्रवेश केलेला आहे, मी स्वतः कुठेही गेलेलो नाही। माननीय माझी भूमिका जी आहे ती माननीय उद्धवजींवर रात्री मी हेही सांगितलं ती तिचा निश्चय झाले ती जाते आणि आता मी तिला अडवू शकत नाही। निवडणुकीपर्यंत असे अनेक पक्षप्रवेश भाजपात होतील, काम करायचंय ते लोक भाजपात येणार। प्रवीण दरेकरांसह आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। आज महत्त्वाचा पक्षप्रवेश झाला, आगामी काळात अजून पक्षप्रवेश नक्कीच अजून आगे आगे देखो होता है क्या। पुणे महापालिकेसाठी महायुती, ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी। भाजपचं पुण्यात शक्ती प्रदर्शन, तर महाविकास आघाडीची एकत्र बैठक। उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर असणार। मुंबईसह 13 महापालिकांना 74 कोटींचा निधी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून निधीचं वितरण। मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र 36 कोटींच्या निधीची तरतूद। दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स। मराठी माणूस जागा हो, रात्र वैराची आहे, पोस्टरवर आशय। आता बघूयात मनपा निवडणुकांच्या धुरळ्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। परभणीमध्ये शिवसेना आणि भाजपात बॅनर वॉर। दोन्ही पक्षांकडून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शहरातल्या विविध ठिकाणी बॅनरबाजी। युती संदर्भात अद्याप अस्पष्टता। दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची जोरदार तयारी। परभणीमध्ये मतांची विभागणी टाळण्यासाठी काही ठिकाणी शिवसेनेसोबत युती करावी, भाजप पदाधिकाऱ्यांचं मत। वरिष्ठ निर्णय घेतील, भाजप आमदार सुरेश वरपुडकर। जिल्हाध्यक्ष भरोसे यांची प्रतिक्रिया। रवींद्र धंगेकरांचा भाजपच्या जाहिरातींवर आक्षेप, तर पुणे पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल कळला नाही, पालिकेच्या माध्यमातून जाहिरात यायला हवी होती, मी पालिका आयुक्तांना प्रोटोकॉल विचारेन, धंगेकरांचं वक्तव्य। सांगलीमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे महापालिका निवडणुका लढवणार। जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा। त्याआधी महाविकास आघाडीची नेत्यांची बंद दारात चर्चा झाली। महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्यामुळे उमरग्यामध्ये वातावरण तापलं। खासदार ओमराजे निंबाळकरांनी हसीना पारकर संबोधल्याचा हा आरोप। तर महिला उमेदवाराला बदनाम करू नका, परिणाम भोगावे लागतील, भाजपचा खासदार ओमराजे निंबाळकरांना इशारा। मनपा निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी पूर्ण, मंत्री दादा भुसे यांचं वक्तव्य। तर नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं तिथे महानगरपालिकेमध्ये शिवसेना नंबर 1 ला असेल असाही विश्वास व्यक्त। अमरावतीमध्ये भाजपकडून मनपा निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। 87 जागांसाठी तब्बल 641 इच्छुक उमेदवारांनी घेतले अर्ज। धुळ्यामध्ये मनपा निवडणुकीआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का। माजी महापौर कल्पना महाले यांचा भाजपात प्रवेश, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।